पण मला खरं सांगतो, शहरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या भिंती आहेत, त्या भिंती मला आता कबरीसारख्या वाटायला लागल्या. फक्त 125-200 मुली विधवा, जास्तीत जास्त वय असेल त्यांचं 25-24. एक मूल कडेवर, एक मूल असं खात बोट धरलेलं, खंगलेली सगळी मंडळी. अरे म्हटलं बापरे, मी शहरामध्ये राहू शकत नाही, मी गावाखेड्यामध्ये राहतो. माझ्याकडे 10-12 गायी आहेत, 5-15-5-25 कुत्री आहेत, जी रस्त्यावरची आणून सोडलेली शेतावर. एक 12-14 एकर माझं शेत आहे आणि तिथे उगवलेलंच खात असतो. तिथल्या आता माझा जो आमदनी माझी आहे, तिथे जर काही नाही उगवलं तर मला इतका त्रास होतो. तर आमचा जो कोरडभाऊ जो शेतकरी आहे त्याला किती त्रास होत असेल की त्याच्याकडे कधी पाऊसच जास्त झाला, कधी झालाच नाही. तर याच्या पोटी कुठेतरी, आणि आम्ही कुठल्या दुसऱ्या गोष्टी काही केल्या नाहीत का? आम्ही सगळ्या गोष्टी करतो आनंदासाठी. आमच्या स्क्वेअर फीटमध्ये आहे. तुझी किती कबर मोठी? 1000 फुटाची आहे का? माझी 2000 फुटाची आहे. त्याची 4000, 5000. त्याच्यामध्येच आभाळ पाहायचं ते सुद्धा खिडकी एवढंच आभाळ आहे. पण शहरातल्या मंडळींना, मुंबईतल्या मंडळींना, मित्रांना मी म्हटलं, गेल्या वेळी कधी आभाळ पाहिलंस? असं पाहायला वेळच नाही आहे आम्हाला. केवळ मी माझी घर, माझं 4 मंडळी जी आहेत त्याच्या पलीकडे आम्ही विचारच करत नाही. आणि मी खरं सांगतो, नाटक सिनेमातून मिळणारा पैसा, त्यातून मिळणारे सन्मान, त्याच्या पलीकडचा आनंद आम्ही ज्यावेळी नाम फाउंडेशन सुरू केलं त्यावेळी मिळाला. काय म्हणजे पहिल्या वेळी, म्हणजे हा मकरंद हा मराठवाड्यातला, तर त्याला म्हटलं बाबा हे पैसे घे, प्रत्येकी 1500. एक इतक्या आत्महत्या झाल्या होत्या आणि नवीन गाडी घेऊया आपण, चला, त्याच्यासाठी पैसे जमा केले होते. आणि मग संध्याकाळी आपलं टीव्ही पाहत असताना हातात ग्लास आणि एक इंटरव्ह्यू पाहत होतो. ज्याच्या घरी आत्महत्या झालेली आहे अशा एका शेतकऱ्याच्या कुटुंबाचा इंटरव्ह्यू होता. आई, वडील, बायको आणि मुलं. बाप गेलेला आहे, नवरा गेलेला आहे, मुलगा गेलेला आहे, असं ते कुटुंब. पण त्यांच्या डोळ्यामध्ये आपलं कोणीतरी गेलं याच्यापेक्षा संध्याकाळची भूक जास्त वाटली मला. कदाचित मला ते नट म्हणून असेल का जाणवलं माहिती नाही. म्हटलं आलं हे काही खरं नाही. आपण गाडी घेण्याचा विचार करतो आणि हे काय चाललंय. मग मी त्याला म्हटलं की चला, आपलं काहीतरी कर्तव्य आहे माणूस म्हणून. मग हे 1.5 कोटी तू घे आणि प्रत्येकी 15,000 अशा सगळ्या त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दे. नाही, टाळ्या वाजवू नका. हे मला असं वाटत होतं आपण मोठेपणा घ्यावा, निदान मी रात्री झोपताना माझी पाठ थोपटावी, त्यापोटी केलं होतं. मला काही अनुकंपा नव्हती, काही नव्हतं. माझ्यातला माणूस मेलेला होता, त्यांच्या त्या डोळ्यामध्ये मला कुठेतरी दिसलं की अरे बापरे, आपण खरंच मेलेलो आहे ते सांगत होते, त्यांची भूक सांगत होती. त्याच्यावर मकरंद मला म्हणाला की नाही, तुम्ही येऊन ते चेक द्या. म्हटलं नाही, हे बरोबर नाही, मला ते देणं मला पटत नाही, तू दे. तो म्हटलं फक्त तुम्ही ते बीडचे आहे, बीडला गेलो होतो आम्ही, तेवढे फक्त तुम्ही द्या, बाकीचे मग नंतर आम्ही हे करू. आम्ही तिथे गेल्यानंतर एका वेळी समोर 125-200 मुली विधवा, जास्तीत जास्त वय असेल त्यांचं 25-24. एक मूल कडेवर, एक मूल असं खात बोट धरलेलं, खंगलेली सगळी मंडळी. अरे म्हटलं बापरे, म्हणजे हे काम कधी न संपणार आहे. याला पूर्णविराम नावाची गोष्टच नाही आहे. त्यामुळे हे सातत्यानं करा. 15,000 रुपये देऊन तुम्ही ते काही संपणारं नाही आहे. आणि मग तिथून मग आम्ही औरंगाबाद, मग नंतर आम्ही इथे आलो वराडामध्ये, आणि सगळीकडे फिरलो जेवढं काही जमत होतं आम्हाला. तुम्हाला खरं सांगतो, त्यावेळी नाम फाउंडेशन ज्यावेळी स्थापन झालं, 3 महिन्यामध्ये लोकांनी 60 कोटी रुपये दिले. 60 कोटी. एक काल संस्था जी स्थापन झालेली आहे, तो केवळ एक विश्वास होता की नाही, ही मंडळी काम करतील, कुठे अपलाप नसेल, भ्रष्टाचार नसेल. आणि मग त्याच्यानंतर जे सातत्यानं काम सुरू झालं. आम्ही त्यावेळी म्हटलं होतं की कोणालाही आत्महत्येचा मनात विचार येत असेल तर हा नंबर आहे, एक फोन फक्त करा. मरण्याच्या अगोदर 1 मिनिट तरी माझ्याशी बोल. मला जेवढं जमेल तेवढं मी त्याला थांबवायचं.
मला एक साधी गोष्ट, घरातलं बाकीचं आपलं कुत्रं मांजर मेलं तरी सुद्धा आपल्याला केवढा त्रास होतो. माणूस करता पुरुष घरातला जातो, त्याच्यानंतर बाकीच्यानी जगायचं कसं? मकरंद मगाशी म्हणताना की आम्हाला त्या एका दाण्याचे आम्ही 100 दाणे 1000 दाणे करतो, त्याची आम्हाला कधी मिळणार किंमत?